पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अमित शाह, राजनाथ सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे। त्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करणारे 5 महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यामध्ये पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जलकरार स्थगित करण्यात आलाय। मात्र 24 एप्रिलला केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले। भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करतंय, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। 4 पॅराग्राफ मध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे, धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही, याचा कुठेही उल्लेख नाही। अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने, मोदी सरकारच्या वतीने की आम्ही असणारा इंदस करार रद्द केला असं जे म्हटलेलं आहे, त्यांनी रद्द केलेला नाही, तर त्यांनी अबेयन्समध्ये ठेवलेला आहे। काश्मीरमध्ये घडलेली पहलगामची घटना अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। पुलवामा नंतर पुन्हा एकदा ही घटना घडलेली आहे। त्यामध्ये निरपराध नागरिकांचा बळी गेलेला आहे। म्हणजे त्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे आणि मीडिया ते दाखवते आहे। परंतु सरकार म्हणून मात्र मोठं अपयश हे केंद्र सरकारला आलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि या जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, या प्रश्नांचं उत्तर देण्याची जबाबदारी माननीय पंतप्रधानांची आहे, माननीय गृहमंत्र्यांची आहे। अद्याप मात्र समाधानकारक उत्तर मिळत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।